नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 19 अन्न घटक या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. काय करावे बरे? शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवी. उत्तर: शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवी असल्यास खालील गोष्टींचा आहारात समावेश असावा. विविध कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा यांसारखे दुधाचे पदार्थ. अंडी व मांस यांतून जास्त प्रमाणात प्रथिने आपल्या शरीराला मिळते. प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा. 2 जरा डोके चालवा. रोज दूध प्यायला का सांगतात? उत्तर: दुधामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात, त्यांच्यापासून शरीराला ऊर्जा मिळते. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप हे स्निग्ध पदार्थ दुधापासून मिळतात. आपल्या शरीराची सतत झीज होत असते. एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते. त्याची दुरुस्ती होण्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने सुद्धा दुधातून मिळतात. दुधाने शरीराची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो, म्हणून रोज दूध प्यायला सांगतात. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रत्येक अन्न घटकाचे 2 स्रोत सांगा. खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ. प्रत्येकाचे 2 स्रोत. उत्तर: खनिजे विविध फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये. प्रथिने मांस, अंडी, दूध, मासे. पिष्टमय पदार्थ बटाटा, धान्यांची पिठे, साबुदाणा, गहू, तांदूळ. प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागी योगी शब्द भरा. अ प्रश्न: टिंबटिंब आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. जीवनसत्वांमुळे. आ. टिंबटिंब आपली हाडे मजबूत होतात. कॅल्शियम मुळे. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात. उत्तर: शर्करा. सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला टिंबटिंब आहार म्हणतात. उत्तर: संतुलित. प्रश्न 5. प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील अप्रश्न: पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो? उत्तर: पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेमुळे शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 5. प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील आ प्रश्न: तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते? उत्तर: धान्याचा कोंडा, फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा, तसेच साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. प्रश्न ई. कर्बोदके कशाला म्हणतात? उत्तर: पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात. ई प्रश्न: कुपोषण कशाला म्हणतात? उत्तर: शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही, त्याला कुपोषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6. जोड्या जुळवा. अ गट ब गट. स्निग्ध पदार्थ. तेल, प्रथिने, कडधान्ये, जीवनसत्वे, धान्याचा कोंडा, खनिजे, लोह. पिष्टमय पदार्थ ज्वारी.